पुढची महत्त्वाची अपडेट आहे अशोक खरात संदर्भात। अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। जगदंबा पतसंस्थेमधील बनावट खातं आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई झाली आहे। सिन्नरमध्ये दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी न्यायालयाकडून ताब्याला मंजुरी सुद्धा मिळाली आहे। रात्री उशिरा पोलिसांनी खरातला ताब्यात घेतलं। बनावट खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आणखी वेगात सुरू आहे। आज सिन्नर न्यायालयात पोलीस पुन्हा एकदा कोठडीची मागणी करणार आहेत आणि एका मागोमाग एक गुन्ह्यांनी खरातच्या अडचणी आता आणखी वाढतच चालल्यात। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, हा कितवा गुन्हा दाखल झालेला आहे? शिर्डीनंतर आता नाशिकमध्ये सुद्धा पोलिसांनी ताबा घेतल्याची माहिती आहे। स्वतः खरं म्हणजे अशोक खरातवर आतापर्यंत 17 ते 18 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकीच एका गुन्ह्यामध्ये आता नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडनं ताबा घेण्यात आलेला आहे। काल रात्रीच्या वेळेला हा ताबा घेण्यात आला आणि आज सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान अशोक खरातला सिन्नरच्या न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। त्या ठिकाणी पोलीस कोठडीसाठीची सुनावणी पार पडणार आहेत। एकूणच आतापर्यंतच्या काळामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये असलेले 9 गुन्हे हे एसआयटीच्या माध्यमातून तपासले जात होते आणि त्या सगळ्या दरम्यान अशोक खरातला पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी अशी ही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पडलेली होती। नंतरच्या काळात शिर्डी पोलिसांकडे देखील अशोक खरातचा ताबा होता। त्या ठिकाणी बरोबर, या सगळ्या ताज्या घडामोडींकडे लक्ष असेल। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।